त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे. तिरपा कटाक्ष भोळा, तिरपा कटाक्ष भोळा. आम्ही इथे दिवाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. जाता समोरुनी तू उगवेट कोर तारा. जाता समोरुनी तू उगवेट कोर तारा. देशातुनी फुलांचा सुगंध वारा. देशातुनी फुलांचा सुगंध वारा. रात्रीस चांदण्याचे, रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. लाजून हसणे हसून हे पाणे. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. आता अश्विनी परांजपे गाणार आहे श्रावणात धननिरा.
तुम्ही 2 मिनिटं बोलणार असता किती अमीट गोडीचं गाणं आहे. किती अमीट गोडीचं गाणं आहे. कल्पनेचा विलास आणि प्रतिभेचा बहस या गाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अहो, या गाण्याबद्दल बोलायचं ना तर 15-20 मिनिटं पुरणार नाहीत. इतकं गोड गाणं आहे. त्या गाण्याची मोहिनी अजून आपल्यावर आहे, कायमची आहे. तरी पण वेळेची मर्यादा असल्यामुळे मी अगदी थोडक्यात सांगतो. एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगतो की मी ज्या आठवणी सांगतो त्या सगळ्या फर्स्ट हँड आहेत, ऐकीव नाहीत. खुद्द पाडगावकरांनी सांगितलेले आहेत. त्यामुळे माझ्या पदरचं काही नाही किंवा मी फुलवून सांगतो असंही नाही. मुळातच ते प्रतिभावंत होते, ते काय सांगायचं. आणि थोडीशी क्षमा करा मला, पण पाडगावकरांचा मला स्नेह मिळाला असं म्हणणं फार अवघड आहे.
स्नेह म्हणणं इतका मी पात्रतेचा नाही, परंतु त्यांच्या बरोबरचे दिवस अत्यंत सुखात गेले. माझा त्यांचा बराच सहवास मला त्यांचा मिळाला. एक खराखुरा प्रतिभावंत अत्यंत जवळून न्याहाळता आला मला. त्याबद्दल मी नियतीशी कृतज्ञ आहे. आता या गाण्याबद्दल सांगतो. फार आश्चर्य वाटेल तुम्हाला, अशी ही पार्श्वभूमी आहे या गाण्याची. आधीच मी म्हटलं की प्रतिभेचा विलास आहे, कल्पनेचा बहर आहे. पण हे गाणं झालं कुठे, रचलं कुठे, कसं, ऐका. श्रावणात, हे पाडगावकर सांगतायत, मी नाही. श्रावणात घननिळा बरसला हे गीत मी निसर्गात जाऊन वगैरे लिहिलेलं नाही. एका अत्यंत विसंवादी वातावरणात ते लिहिलंय. आणि ते कुठे ऐकायचंय? हार्बर लाईनच्या रेल्वे स्टेशन सायन्स सेंटरवर प्लॅटफॉर्मवर मी लिहिलेलं. आणि घरातून स्टेशनवर येईपर्यंत घामाने ओला चिंब झाला. या चिकचिकाटातून एस्केप मिळावा म्हणून मी हा मुखडा लिहिला की श्रावणाचं घन निळा. त्याच्या पुढे एका ट्रेनमध्ये श्रीनिवास खळ्यांकडे त्या गीताचा मी मुखडा दिला. ते दोघे बरोबर जात असतात. पूर्वीचे कवी बसनी वगैरे, बसच्या तिकिटाच्या मागे कविता लिहायचे. त्या तिकिटांचा उपयोग असा व्हायचा. तर ह्यांनी ट्रेनमध्ये श्रीनिवास खळे आणि पडगावकर दोघे नेहमीच बरोबर जात असत. तर त्या ट्रेनमध्ये श्रीनिवास खळ्यांकडे मी या गीताचा मुखडा दिला. ते क्षमा मागतो. आणि तो वाचून खळे एकदम गप्प झाले. भेटीला उतरल्यावर खळे मला म्हणाले, मुखड्याची ताल तयार आहे, उरलेलं गाणं केव्हा देता? तेव्हा मी म्हटलं, म्हणजे पाडगावकर म्हणाले, अरे लिहिलंय कुठे, कोणाला लिहिलंय, कुठे लिहिलंय? पुढे मी 4 दिवस खळ्यांना एक एक कडवं देत होतो आणि खळे त्याला चाल लावत होते. अशी 4 दिवसात 4 कडवी दिली. प्रत्येक कडव्याची चाल वेगळी आहे, पण सम तीच आहे. हे अश्विनीच्या गाण्यावरून आपल्याला कळलं असेल की गाणं दिसायला सोपं आहे, पण चाल किती कठीण आहे. प्रत्येक कडव्याला चाल वेगळी आहे. एक या गाण्याबद्दल फक्त एक हृदय आठवण मला शेअर करायचा मोह आवडत नाही. या अविट गोडीच्या गाण्यामध्ये पाडगावकरांचे भावगर्भ शब्द आहे, प्रतिभेचा विलास आहे, श्रीनिवास खळेंचा सुमधुर असा सुरसाज आहे व लता दिदींचा तरल स्वर यांचा त्रिवेणी संगम झाला आहे. एक अप्रतिम अमृत योग जमून आला आहे. एकदा या गाण्याची आठवण निघाली असताना मी संगीतकार श्रीनिवास खळे यांना म्हणालो, अण्णा, पाडगावकरांच्या या गीताला तुम्ही किती मधुर गोड चाल दिली नाही का? तुमच्या या सुंदर चालीमुळेच ते लोकप्रिय झाले. त्यावर अतिशय नम्रपणे विनयाने खळे यांना म्हणाले, मुळात त्याचे श्रेय पाडगावकरांच्या चित्रमय शब्दकलेला आहे, माझं नाही. त्यातल्या कल्पना विलासाला आहे, माझ्या चालीला बिलकुल नाही. हा किती मनाचा मोठेपणा.
एक तर अशी अप्रतिम चाल दिली असूनही मग काय झालं, एकदा बोलण्याच्या ओघात मी पाडगावकरांना म्हटलं, सर तुमचे श्रावणात घननिळा हे अमित गोडीचं गाणं लोकांना फार आवडतं. त्याचं कारण तुमचे समर्पक आणि भावगर्भ शब्द आहे व चित्रमय कल्पना विलास आहे असं मला वाटतं. त्यावर पाडगावकर भावूक झाले आणि म्हणाले, वावीकर, हे गाणं लोकप्रिय आणि अमित गोडीचं झालं ना, ते माझ्या शब्दांमध्ये नाही, तर त्याला खळे अण्णांनी जी गोड मधुर चाल दिली आहे त्यामुळे आणि लता दीदींच्या अमृतमय आवाजामुळे. आता मला आठवण येते ती लता दीदींच्या पाडगावकरांना श्रद्धांजली वाहताना काढलेल्या उद्गारांची. त्या म्हणाल्या, मला स्वतःलाच अत्यंत आवडलेलं आणि भावलेलं गाणं श्रावणाचं घननिळा आहे. ते गाणं अतिशय लोकप्रिय झालंय. ते खळे अण्णांच्या विलक्षण गोड संगीताने आणि पाडगावकरांच्या मुळातल्याच अप्रतिम शब्दांमुळे व प्रतिभेच्या आविष्कारामुळे. त्यास माझा काहीही वाटा नाही. बघा काय गंमत आहे, हे तिघेही दिग्गज, विलक्षण प्रतिभावंत, सारस्वत या गाण्याच्या अमित गोडीचे आणि लोकप्रियतेचे श्रेय आपल्याकडे न घेता मोठ्या मनाने, दिलदारपणाने दुसऱ्या दोघांना देतात. धन्यवाद. आपल्याला आता जर का कळून घ्यायचं असलं की प्रेम म्हणजे काय असतं, तर आता कविता वाचणार आहे पुष्पा लेले. प्रेम म्हणजे प्रेम असतं. कवितेचं नाव कवितेचं नाव आहे प्रेम म्हणजे काय असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता, या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. इश्क म्हणून प्रेम करता येतं. उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकला तरी प्रेम करता येतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. कॉन्व्हेंटमध्ये शिकला तरी प्रेम करता येतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात. जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेमच असतं. छान छान. अश्विनी परांजपे आता गाणार आहे सावरे सावरे.
नेहा वर्मा आणि विक्रम घोरपडे आता गाणार आहे शुक्र तारा मंद वारा.